नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना ही विधिमंडळात घोषणा करण्यात आली मित्रांनो। आता या सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना किती % असेल आणि कोणत्या व्यक्तीला लागू असेल हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा मित्रांनो, त्याच्यात आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना काय आहे ते सर्व डिटेल बघायचं आहे आपल्याला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही विधिमंडळात घोषणा केली मित्रांनो। बघा मित्रांनो, आता सर्व डिटेल बघायचं आपल्याला। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील NPS बाजारामध्ये चढउतारामुळे निर्माण होणाऱ्या गुंतवणुकीविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी, बघा मित्रांनो इथे लक्ष द्यायचं आहे, 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावर महागाई भत्ता वाढ तसे निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यातील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, हे डिटेल आपल्याला आता इथे 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणारे कर्मचारी असं म्हटलं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं। बघा मित्र, भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने हित का ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला। तसे कर्मचारी संघटना दिलेला शब्द पाळल्याचेही नमूद केले। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीचा सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता त्याच्यात आपल्याला महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीवर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्त्वे निश्चित केले आहेत। त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवली आहे। समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन व प्रणालीतील बाजारामधील चढउतार यामध्ये निर्माण होणाऱ्या गुंतवणूक याविषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारा हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाचा, बघा मित्रांनो इथे त्यांच्या शेवटच्या वेतनाचा 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावर महागाई वाढ तसे निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावर महागाई वाढ मिळेल मित्रांनो। बघा इथे 50% आणि 60% कोणासाठी असेल, कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावर महागाई वाढ मिळेल मित्रांनो। याबाबत राज्य सरकारद्वारा योग्य ती कारवाई करण्यात येईल। पुढे काय दिले मित्रांनो, बघा, म्हणून आम्ही या विषयावर सुरुवातीपासून संवेदनशील राहिलो आहोत। निवृत्तीनंतर शासकीय कर्मचारी सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगावे हे तत्त्व मान्य केले। या विषयावर आम्ही राज्य सरकारचे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संपर्कात होतो। ज्यावेळी संघटनांनी या विषयावर चर्चा बोलण्याची मागणी केली त्यावेळी आम्ही त्यांना वेळ दिला। समितीच्या अहवालावर बैठका घेण्यात आल्या। मंत्रिमंडळातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीशी तत्वज्ञानाशी चर्चा केली आहे। यात मुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस तसे विद्यमान वित्तमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक सूचना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले। दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील 80 वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याची मागणी तसे 2005 मध्ये भरतीची जाहिराती निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्या जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मित्रांनो। बघा आता इथे काय म्हटलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे। मध्यंतरी केंद्राप्रमाणे राज्यातील 80 वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनदारांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याची मागणी तसेच 2005 मध्ये भरतीची जाहिरात निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने म्हटलं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीबाबत
आता शासनचे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. तसे केंद्र शासन प्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2015 पासून राज्य शासकीय कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या 13,45,000 इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी 8,27,000 इतके आहेत. त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर 52,689 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर तुलनात्मक अभ्यास समितीविषयी म्हटलं आहे मित्रांनो, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांच्या तुलनात्मक अभ्यास करणारी समिती 14 मार्च 2023 रोजी स्थापन केली गेली होती. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अति व खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारशी अहवाल सादर करणारी होती. या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार KP, बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसे लेखा व कोषागार विभागाचे संचालक यांचा समावेश होता. या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीच्या सांकल्याने अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. मित्रांनो बघा मित्रांनो, मी स्पीडमध्ये तुम्हाला रीड करून दाखवते, तुम्ही व्यवस्थित तुम्हाला समजत असेल काय म्हटलं आहे. त्याच्यात आपल्याला ही पेन्शनची विधिमंडळात घोषणा करण्यात आली. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. कारण बघा, तुम्ही सबस्क्राईब करता पण बेल आयकॉन प्रेस करत म्हणून मी जे व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नाही मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.